पुणे शहर, ज्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर म्हणतो, ते पुणे शहर सध्या गँगवरच्या रक्तानं भिजले. गेल्या काही महिन्यांपासून शांत वाटणारं पुणे पुन्हा एकदा गोळ्याच्या आवाजाने आणि कोयत्याच्या खणखणाटानं हादरून गेलंय. माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या हाय प्रोफाईल हत्येचा बदला घेण्याचं सत्र पुण्यात थांबायला तयार नाही. आज बुधवारी सकाळी धनकवडी परिसरात बालाजीनगरच्या एका गजबजलेल्या बस स्टॉपवर दिवसाढवळ्या रक्ताचा सडा पडला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील प्रमुख आरोपी आकाश मस्के याचा सख्खा भाऊ बाळा मस्के याला आज अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवलं. आंदेकर आणि कोमकर टोळीतील या रक्तरंजित संघर्षातला हा तब्बल 4था खून आहे. या घटनेनं पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि शहरातील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रचंड प्रश्नचिन्ह उभं केलंय. पुण्यात नेमकं काय घडलंय हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ. नमस्कार, मी बालाजी आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. बुधवारी सकाळी बालाजीनगर परिसरातील गजबजलेल्या बस स्टॉपवर नेहमीप्रमाणे नागरिकांची वर्दळ होती. याच गर्दीत वनराज आंदेकर हत्येतील आरोपी आकाश मस्केचा भाऊ बाळा मस्के थांबला होता. तितक्यात दबा धरून बसलेल्या आंदेकर टोळीच्या शार्प शूटरनं त्याच्यावर अचानक अंधाधुंद गोळीबार केला. हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की बाळा मस्केला पळून जाण्याची किंवा स्वतःचा बचाव करण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. तो रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं. या संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक आणि पोलीस यंत्रणेला आव्हान देणारी बाब म्हणजे बंडू आंदेकरची सक्रियता. वनराज आंदेकरच्या हत्येनंतर पोलिसांनी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू उर्फ सूर्यकांत रानूजी आंदेकर, त्याची मुलगी, सून आणि कुटुंबातील इतर सदस्यांना गजाआड केलंय. संपूर्ण आंदेकर कुटुंब सध्या तुरुंगात आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंडू आंदेकर तुरुंगात असतानाही टोळीची सूत्र अतिशय हुशारीने हलवतोय. या घटनेवरून स्पष्ट होतंय आंदेकर टोळीने त्याच्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे यावेळी देखील अगदी तरुण मुलांचा म्हणजेच नवख्या शार्प शूटरचा वापर केल्याचं समोर येतंय. त्यामुळे आता जेलमधून बंडू आंदेकरनं कुणाला सुपारी दिली असा थेट सवाल उपस्थित होतोय. पुण्यातील गँगवॉर का होतंय हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. सप्टेंबर 2024 मध्ये पुण्यातील नानापेठ परिसरात माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा कट वनराजची बहीण संजीवनी कोमकर आणि मेहुणा गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड यांनी रचला होता. या हत्येत अनिकेत दूधभाते, आकाश मस्के, विवेक कदम, तुषार कदम, समीर काळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. तेव्हापासून आंदेकर टोळीने वनराजच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेण्याची शपथ घेतली होती. या सुडाच्या चक्रातून एकामागून एक हत्या घडून आणल्या गेल्या. पहिली हत्या आयुष कोमकर यांची घडून आणली. बंडू आंदेकरने स्वतःच्या मुलाचा म्हणजेच वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी स्वतःच्या नातवाला म्हणजे संजीवनी कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याला घराबाहेर गाठून गोळ्या घालून संपवलं. दुसरी हत्या शिंदे याची घडून आणली. काही महिन्यापूर्वी कात्रज घोलेवाडी भागात कोमकर टोळीतील शिंदे नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली. हा देखील वनराज आंदेकर हत्येतील एका आरोपीचा भाऊ होता. तर तिसरी हत्या बाळा मस्के याची झाली आहे. आज थेट मुख्य आरोपी आकाश मस्केचा भाऊ बाळा मस्के याला बालाजीनगरमध्ये संपवून आंदेकर टोळीने तिसरा बदला घेतल्याचं बोललं जातंय. मुळात वनराज आंदेकर हत्येमागचे खरं कारण काय होते? पुणे गुन्हे शाखेने या प्रकरणात 21 आरोपींविरोधात 1700 पानाचं अवाढव्य आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी वकिलांच्या युक्तिवादानुसार वनराज आंदेकर यांच्या हत्येमागे 3 प्रमुख कारणे होती. पहिलं कारण म्हणजे टोळीचा राग. आंदेकर टोळी विरोधात मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र वनराज आंदेकर नगरसेवक असल्याने त्याच्या राजकीय वजनामुळे बंडू आंदेकर आणि इतरांना जामीन मिळाला असा संशय विरोधी टोळीचा प्रमुख सोमनाथ गायकवाड याला होता. दुसरं कारण म्हणजे कौटुंबिक संपत्तीचा वाद. वनराज आंदेकर आणि त्याची बहीण संजीवनी कोमकर यांच्यात कौटुंबिक मालमत्तेवरून तीव्र वाद सुरू होते. तिसरं कारण दुकानावरील कारवाई. पुणे महापालिकेने संजीवनी कोमकर याच्या नानापेठेतील जनरल स्टोअर्सवर अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. ही कारवाई वनराजनेच घडून आणल्याचा संशय कोमकर कुटुंबाला होता. याच रागातून सोमनाथ गायकवाड आणि कोमकर कुटुंब एकत्र आले आणि त्यांनी नानापेठेतील वीज पुरवठा खंडित करून वनराज आंदेकर यांचा गेम केला होता. तुरुंगातून आंदेकर आणि कोमकर टोळीचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात पुणे पोलिसांना अद्याप पूर्ण यश आलेलं नाही. हेच या ताज्या घटनेवरून स्पष्ट होतंय. आंदेकर कुटुंबातील महिला सदस्य
सदस्यांनी तुरुंगात असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुका लढवून विजय मिळवला होता। यावरून या टोळीची राजकीय आणि सामाजिक पकड किती घट्ट आहे हे समजतं। पण आता भर दिवसा बस स्टॉपवर होणारे हे गोळीबार सामान्य पुणेकरांच्या सुरक्षेला हरताळ फासणारे आहेत। पोलीस या गँगवॉरचा बिमोड कसा करणार, बंडू आंदेकरच्या जेलमधील हालचालीवर पोलीस कशी लगाम लावणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पुण्यातील या गँगवॉरबद्दल आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कार्यारंभवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा। धन्यवाद।